आणि मी पण आहे. हॅलो फ्रेंड्स, मी रचना. वेलकम टू रचनाज वर्ल्ड. रचनाज वर्ल्ड मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि असायलाच पाहिजे. तर फ्रेंड्स, आता आम्ही आमची ही लेडीज गँग जमलेली आहे आणि आता आम्ही पोचलेलो आहोत कर्जतला. आणि कर्जतवरून आम्ही कुठे जाणार आहोत ते तुम्हाला कळेलच. तर चला फ्रेंड्स, निघायचं. चलो. फ्रेंड्स, कर्जत स्टेशन पासून आम्ही आता बाहेर आलेलो आहोत वेस्टला. वेस्ट आहे ना हे? वेस्टला आम्ही आता आमच्या ह्या काकांच्या इको मध्ये बसलेलो आहोत आणि इथून आम्हाला जायला आमच्या डेस्टिनेशनला पोहोचायला लागणार आहे अर्धा तास. तर फ्रेंड्स, दाखव तुम्हाला आम्ही ऑन द वे नजारा, कारण की कर्जत नेरळ ग्रीनरीने फुल भरलेला आहे. खूप मस्त वाटते आम्हाला. ट्रेनमधून पण एवढं भारी वाटलं बघायला सीन. तर आता बघूया पुढे काय काय आपल्याला दिसणार आहे. चलो. सो फ्रेंड्स, कर्जतचा आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि प्रवासामध्ये पहिलेच लागलेली आहे आपल्याला प्रति पंढरपूर आळंदी. येथे छान असं भव्य असं आपली विठ्ठलाची मूर्ती आहे आणि मी म्हटलं ते दाखवण्यासाठी आम्ही मिस केलेले ऍक्च्युली, पण काकांना रिक्वेस्ट केली आणि काकांनी आम्हाला बरोबर इथे आणलेलं आहे. खूप छान अशी भव्य मूर्ती इथे आहे. तर म्हटलं आपल्याला याची सुरुवातीला तर आपला व्हिडिओ झालाच पाहिजे म्हणून आम्ही परत आलो. छान असं आम्ही फोटो वगैरे पण घेतलेला आहे आणि आता आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. ही आपली उल्हास नदी आहे आणि चला पुढे बघूया अजून काय काय आपल्याला भेटणार आहे जाता जाता. इथे आता आम्ही पोहोचलेलो आहोत आणि या इथे दादा आहेत त्यांच्या इथे आम्ही आता पोहोचलेलो आहोत आणि आल्या आल्या बसलेले आहेत सगळ्या मॅडम लोक ब्रेकफास्ट करायला. हे सगळे हौरी कंपनी ब्रेकफास्ट करायला बसलेली आहे आणि सगळ्यात मोठी भुक्कड मी आहे कारण की मला सगळ्यात आधी भूक लागलेली आहे. तर बघूया आता ब्रेकफास्टला आम्हाला काय असणार आहे, दाखवते थोड्या वेळाने. तर फ्रेंड्स, आलेले आहेत आमचे कांदा पोहे आणि कांदा पोहे आलेत. सुगंध एवढा येतो आहे ना भारी आणि पोटात लागलेली आहे भूक. त्याच्यामुळे बघा 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 फोटो काढायची पण यांना हे नाही आहे, लगेचच सुरुवात केलेली आहे. थँक्यू. भरपेट असं ब्रेकफास्ट करून झालेला आहे फ्रेंड्स. आता आम्ही निघालो. आम्हाला जिथे रूम देणार आहेत हे दादा, तर तिथे आम्ही आता निघालेलो आहोत. तर फ्रेंड्स, आम्ही थोडंसं फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही निघतोय. चला आता प्रवास चालू करूया. आपल्याला जायचं आहे ट्रेकवरती, कोंढाणे ट्रेक. चला, दादा आम्हाला गाईड करणार आहे. दादा तुमचं नाव काय? लव. लव दादा आम्हाला गाईड करणार आहेत कसं जायचं काय, आणि ते आमच्या बरोबर आजच्या दिवसासाठी आहेत. तर चला जाऊया आपण. मुलींना झालं की नाही? ताईंचे आमच्या फोटो काढणं काही थांबणार नाहीये, तर ताईंना राहू दे इथे. आम्ही तर निघालोय. चला. आपण दादांना दाखवणार आहे रस्ता की दादा आपल्याला रस्ता दाखवणार आहेत? हा दादा, बघा ना, दादा पण घाबरले आहेत. लेडीजच्या पुढे कसं जायचं आपण? लव दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. 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 सो फ्रेंड्स, अशा प्रकारे आमच्या ट्रेकला सुरुवात झालेली आहे. थंडगार पाणी आणि हिरवागार निसर्ग. आहा हा हा, आहा हा 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 हा. और क्या चाहिए? खुला आसमां, साथ में इतने सारे अपने फ्रेंड लोग.
और नीचे ठंडा ठंडा पानी। आहा हा हा हा, बस और क्या चाहिए। ओव्हर ऍक्टिंगचे 50 कॅट। चला फ्रेंड्स, तर कोंढाणा ट्रेकची सुरुवात आपण करत आहोत आणि चला सगळेजण चालले आहेत आणि बघूया पुढचा नजारा कसा असणार आहे ते। माझ्या सगळ्या मैत्रिणी खूप छान आणि भारी दिसतात या निसर्गाच्या सानिध्यामध्ये। वाव, काय ग्रीनरी यार, सिरियसली खूप भारी वाटते, खूपच भारी। काय वाटतंय यार, खूप भारी ना। सिरियसली ताई, वरती जायचं का, इथेच थांबूया? चलो गाईज, फास्ट फास्ट। सो फ्रेंड्स, निसर्गाबरोबर पावसाने सुद्धा साथ दिलेली आहे आणि आता पाऊस सुद्धा सुरुवात झालेला आहे। तर थोडंसं आता मोबाईल बंद करते आणि जाते। पण काय आहे ना, निसर्ग एवढा छान आहे आणि इकडचं क्लायमेट एवढं भारी आहे ना की फोन खाली ठेवूच नाही असं वाटतंय। बघा ना, साईडला अशी इथे छान अशी नदी आहे, वाहते आहे। एवढा छान निसर्ग, आमच्या छान छान सुंदर सुंदर दिसणाऱ्या मैत्रिणी। सांगायचं तर राहून गेलं, आम्ही आज कुठे आलो आहोत, तर आम्ही आलेलो आहोत कर्जत। इथे कोंढाणे आहे गाव आणि कोंढाणे ट्रेक आहे, कोंढाणा केव्जला आता आम्ही चाललेलो आहोत। ब्रेकफास्ट वगैरे सगळं करून झालेला आहे, सगळा प्लॅन आमच्या मॅडमचा आहे। अजूनपर्यंत तरी रस्ता व्यवस्थित आहे फ्रेंड्स, पुढे जाऊन बघू। जंगलात हो, कसा आहे एक्सपिरियन्स मुलींनो? चला आता स्टार्ट आहे, तर सगळेजण एकदम भारी जकास बोलतायत खरे। पुढे पुढे जाऊन बघूया काय हालत होते ती। मजा पण येणार आहे तेवढीच फ्रेंड्स। मी जास्त व्हिडिओ करत नाही कारण की मग व्हिडिओच्या नादामध्ये मी अशी पडून जाईन अशी। जिकडे तिकडे खुणा करून ठेवलेले आहेत, कुठे काही कुठे काही। आता नेक्स्ट दिसली तर मी सांगेन। ट्रेकिंग पाहिजे तर अशी। ताई आमच्या खूप एक्सपर्ट आहेत ट्रेकिंग मध्ये आणि मी एकदमच झिरो आहे ट्रेकिंग मध्ये। रस्ते मस्त जायचे रस्त्यामध्ये, पण हा पहिलाच ट्रेकिंग आहे। मी फर्स्ट टाइम आली आहे ट्रेकिंगला, मी जास्त रिस्क घेत नाही। आणि हां, दीपा पण ओके। मी तर अशी ट्रेकिंग बरेच केले। हे आमचे मोहपाड्याला पण ट्रेकिंग ट्रेकिंग आहे, काय सांगूच नको। ताई एकदम म्हणजे एक्सपर्ट आहेत, त्यांचं काय नेम नाही, पण मग आपल्याला थोडंसं जरा केअरफुली चालायचं आहे। सो फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा कोंढाणा केव्जला यायचं असेल, बिंदास या। आतापर्यंत तरी मी सांगू शकते, पुढे जर काय वाटलं तर तुम्हाला सांगेनच। ते प्रत्येक ठिकाणी कोंढाणा लेणीकडे जाण्याचा मार्ग असे ॲरो सुद्धा करून ठेवलेले आहेत। सो तुम्ही बिंदास येऊ शकता आणि आपले हे जे कर्जतचं छोटंसं ट्रेक आहे ते एन्जॉय करू शकता। मस्त पाऊससुद्धा थांबला आहे थोडा आणि मस्त वाटतंय। तर चलो बढ़ते हे आगे। ताई बोलून जमलं असेल तर ही लिमलेटची गोळी खावा। थांबायलाच लागेल आता। ताईंचा पहिला ट्रेक आहे, त्याला सांभाळून वरती घ्या। हल्ली मी मला घ्या। माझा व्हिडिओ करायला कोण नाही आहे, बघा कशी लोक आहेत। माझा व्हिडिओ मलाच करायला लागतो। जाऊ दे जाऊ दे, यांचं उन्हात घर बांधेन मी आज।
क्रॉस करायचा आहे. दीपा आहेस ना माझ्या मागे, माझ्या मागेच राहा. ऐका, फक्त रचना एकटी व्हिडिओ करेल, बाकी नको, तिला पण नको. नाही जाऊ दे व्हिडिओ. काय करायचं त्याला सांगायचं ना. मजा घेऊया ना, आपल्याला काय. बायकांना व्हिडिओ पण पाहिजे, फोटो पण पाहिजे, पण त्यांना करायचे नाहीये, असं आहे ते. मी करू का? नाही घाबरतात पण नाही, पण व्हिडिओ पण पाहिजेत. चलो चलो चला चला, मी करते बरोबर. तर फ्रेंड्स, कोंढाणा लेणीच्या जवळ आम्ही पोहोचलेलो आहोत. इथे ही आहे, माझा बोट जिथे दिसते तिथे आपली कोंढाणा लेणी आहे, आतमध्ये आहे. आणि इथे बाजूलाच वॉटरफॉल सुद्धा आहे, झूम करून दाखवते. ओके, हा बघा इथे वॉटरफॉल आणि इथे कोंढाणा लेणीचं प्रवेशद्वार. तर चला, आपले फ्रेंड्स आलेले आहेत. चला चला चला. पावसामध्येच फक्त इथे येतात ना लोक, त्याच्या आधी म्हणजे बाकीच्या दिवसांमध्ये येतात का लोक? नाही, येतात पण कमी येतात. म्हणजे पावसामध्येच दादा इथे बसतात. मस्तपैकी मकी आहेत, बिस्किटचे पुडे ठेवलेले आहेत, कोल्ड्रिंक आहे, चहा सुद्धा मिळेल गरमागरम. मला असं वाटतं चहा पण मिळेल ना. तर जो कोणी टी लवर असेल, मॅगी लवर असेल, काही टेन्शन नाही, काही घालून घेऊन येऊ नका. इथे मस्त गरमागरम दादा आणि ताई बसलेले आहेत, तुम्हाला मिळून जाईल. बरोबर आहे की नाही दादा? चला आता जाऊया लेणीमध्ये. तर फ्रेंड्स, तुम्ही बघितलात आपण आलेलो आहोत कर्जत येथल्या कोंढाणे बौद्ध लेणीला व्हिजिट करायला. तर आता आपण जाणून घेऊया या बौद्ध लेणीची थोडक्यात माहिती. कोंढाणे लेणी ही इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातील थेरवाद म्हणजेच हिनयान स्थापत्यशास्त्राचे उत्कृष्ट उदाहरण आहे. पश्चिमाभिमुख असणाऱ्या या लेणी समूहात दक्षिणोत्तर एक चैत्यगृह व 7 विहार आहेत. कोंढाणे लेणीला सर्वात प्रथम 1830 मध्ये श्री शास्त्री यांनी भेट दिली. त्यानंतर लगेचच श्री लॉ व ठाणा जिल्हाधिकारी यांच्या भेटीनंतर या लेणीची नोंद 1913 मध्ये मुंबई किल्ला, बॉम्बे कॅस्टल येथे क्रमांक 6117 सर्वे नंबर 1 मध्ये नोंद करण्यात आली. तसेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्यातर्फे या लेणी गॅजेट नोटिफिकेशनला क्रमांक 8804 दिनांक 3 डिसेंबर 1913 नुसार राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करून संरक्षित केलेले आहे. तर अशा प्रकारे ही थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्ही जर गुगलवर ते सर्च केला तर तुम्हाला याची पूर्ण माहिती मिळेल. बघू शकता वॉटरफॉल आम्ही खूप धमालाने मस्ती करतोय. तर थोडीशी अल्लड मस्ती करतो. तर चला थोडासा वॉटरफॉलचा आनंद घेतो आणि मग थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो. जाऊ दे तुझ्या गगनाला झुला, तुझ्या पाठी पाठी मी सदा, मग कसली फिकर तुला. चल अल्लड अल्लड जाऊ दे तुझ्या गगनाला झुला, तुझ्या पाठी पाठी मी सदा, मग कसली फिकर तुला.
बघूया लेणी कशी आहे आतून. आणि इथे हे छोटीशी पायवाट आहे बघा इथूनच ना. ही पायवाट आहे लेणीमध्ये एंट्री करण्यासाठी. इझी काय नाही या. चला 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 आहे चला. बाजूला हा तिला चढव ना चढायचं नाही. खुर्चीमध्ये कसं बसतो तसं बसून जेव्हा टचिंग करायचं असेल फायनली आम्ही लेणीला आलेलो आहोत. कोंढाणा लेणीचा नजारा बघा फ्रेंड्स. इथे मस्त असं छान वॉटरफॉल एन्जॉय करतात सगळेजण. बरीच गर्दी आता ऑलरेडी गेलेली आहे. आम्ही आधी झालेले आहेत आम्हाला इथे आणि बाकी बरेच लोक आम्हाला वाटेमध्ये जाताना खाली उतरताना दिसलेले आहेत. ते छान असं वॉटरफॉल एन्जॉय करतात सगळेजण. इथे स्टेप्स आहेत तिथे खूप मस्त वाटतं बसून. आणि ही आहे आपली कोंढाणा केव्स. कोंढाणा लेणी आहे. इथे सगळेजण फोटोज काढतायत आणि खूप आवाज छान येतोय मस्त. जो हा लेण्यांमध्ये जो आवाज घुमतो तो मला खूप आवडतो आणि मी असा आवाज करणार. तर फ्रेंड्स 2 वाजलेले आहेत आणि आम्ही मजा मस्ती करून झालेली आहे. खूप म्हणजे खूप धमाल आलेली आहे आणि वॉटरफॉलमध्ये आल्यावरती ताई जरा आमच्या हँगओव्हर झालेल्या आहे ताईंना आणि खूप धमाल आली. मस्त आहे. आणि इथे यायच्या आधी मी खूप विचार करत होते की ट्रेकिंग आहे तर जाऊ नको जाऊ पण मी आता तरी तुम्हाला बोलू शकते की तुम्ही सगळे या. खूप मस्त आहे इकडे. काही प्रॉब्लेमॅटिक नाही आहे आणि खूप मस्त आहे आणि तुम्ही छान एन्जॉय करू शकता. हा आपण जरा पावसाचा अंदाज घेऊन आलेलो खूप चांगलं होईल कारण की गेल्या फ्रायडेला आम्ही इकडे येणार होतो पण पाऊस खूप होता त्याच्यामुळे आम्ही तेव्हा कॅन्सल केलं. आणि ह्यावेळी सुद्धा मी यायच्या आधी त्यांना फोन केलेला की इकडची कंडिशन काय आहे वगैरे. त्याच्यानंतरच आम्ही आलेलो आहोत. तुम्हाला जर इथे यायचं असेल उत्तम जेवणाची सोयसुद्धा त्यांच्याकडे आहे. त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही त्यांना फोन करून सुद्धा येऊ शकता. तर चला फ्रेंड्स आता जाऊया परतीच्या प्रवासाला. काय म्हणता फ्रेंड्स जायचं की नाही? जायची खरंच कोणाची इच्छा नाहीये पण 2 वाजलेले आहेत आणि आमचे जेवण आमची गटारी आज आहे खाली. तर आता आम्ही जातो. आमचं टेम्पटिंग असं जेवण आमची वाट बघते. तर चला निघूया परतीच्या प्रवासाला. चला उतरणीचा प्रवास सुरू झालेला आहे. निघूया पटापट. पोटामध्ये कावळे ओरडत आहेत. भूक लागली आहे की नाही सगळ्यांना? चिकनचा रस्सा प्यायचा आहे मला मस्तपैकी दाबून. गटारीचा प्लॅन आहे आमचा आणि इथे जेवण खूप चांगलं मिळतं. सुजिताताई आधी येऊन गेलेले आहेत आणि सुजिताताई म्हणाली की मला गटारी इथेच येऊन करायची आहे. इथे म्हणजे कोणाला लेणीच्या इथे नाही तर खाली आम्ही जिथे थांबलो आहे त्यांच्याकडे जेवण खूप छान मिळतं. तर चला बघूया आज जेवणामध्ये काय काय असणार आहे. थोड्या वेळाने तुम्हाला दाखवता. आवाज जरा कसा बसला आहे. आवाज थोडा बसला आहे माझा पण ठीक आहे व्हिडिओसाठी काय पण. तर चलो लव दादा तिथे आमचे वाट बघतायत. हे बघा इथे. तर चलो. ताईंना लागलेली आहे आमच्या भूक आणि ताई घेत आहेत मका गरमागरम मका. त्याचप्रमाणे इथे सुद्धा चालू आहे. कोण घेत आहे?
हा हा रिकामं होईल. गरम मक्याचं कॉम्बिनेशन वॉटरफॉलला काय भारी आहे. बरोबर आहे की नाही दादा? बरोबर की नाही? फ्रेंड्स जरा मका ब्रेक होऊ द्या. स्नॅक्स ब्रेक थोडासा घेतो. मला तोंड बंद करून टाकतात. हाचा ब्रेक झालेला आहे. स्नॅक्स वगैरे खाऊन आमचे झालेले आहेत. त्याबरोबर मका गरमागरम घेऊन झालेला आहे. आणि आमचे दादा आणि ताई आहेत इकडे स्टॉलवरती. यांचं स्टॉल आहे ते. दोघं पण खूप छान आहेत. नवीन नवीन लग्न झालेलं आहे. तर फ्रेंड्स आमची तर फ्रेंडशिप आता झालेली आहे. आणि आम्ही आता दादांना आणि ताईला रिक्वेस्ट केलेली आहे की नवीन लग्न आहे तर उखाणा तर झालाच पाहिजे. तर दादा पहिला उखाणा घेतील, नंतर ताई आपल्या उखाणा घेणार आहेत. दादांना मी शिकवलेलं आहे उखाणा आणि ताईला पण शिकवलेलं आहे. दोघांनी पण पाठ केलेलं आहे. तर चला बघूया काय येत आहे उखाणा. 1 2 3 स्टार्ट. भाजीत भाजी मेथीची रोशना माझ्या. आता ताई. शंकराच्या पिंडीवर बेल वाळते वाकून. शंकराच्या पिंडीवर बेल वाळते वाकून किसनरावाचे नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून. खूप भारी मस्त घेतलेले आहे. आणि काय आहे ना आता तुम्हाला एवढं छान नाव शिकवलं मी, बरोबर आहे. मग त्याच्यामधल्यात मला काहीतरी मिळालंच पाहिजे. बरोबर आहे की नाही? नाही मला लिंबू नको, मला फ्रीचा मका पण नको. तुम्ही दोघांनी युट्यूब वरती आपल्या रचनाज वर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बरोबर आहे की नाही फ्रेंड? इधर से दे इधर से ले क्या. दादा खूप भारी आहेत आमचे. आणि दादांनी आम्हाला सांगितलंय. दादा कधी यायचं आम्ही परत? पण दादांनी सांगितले तुम्ही या आता नेक्स्ट. अजून पुढे काय म्हणाले तुम्ही? कुठला पिशवी आणली? 2 किल्ले आहेत. मनोरंजन आणि श्रीवर्धन. हा छान आहे ना. आणि राहायची वगैरे सोय आहे ना वरती? राजमाता गावाचं नाव आहे. 2 किल्ले आहेत वरती आणि स्टे सुद्धा आहे अवेलेबल वरती. तर दादाने आम्हाला सांगितलं नेक्स्ट टाइम तुम्ही नक्की या, आपण अजून वरती जाऊन मजा करूया. तर नेक्स्ट टाइम आता लवकरच प्लॅन बनणार आहे. बरोबर आहे की नाही? सो फ्रेंड्स येतानाचा जो नजारा तुम्ही बघितलाच आहे कसा होता. तर आता आम्ही लगेच पोटात लागलेली आहे भूक, तर आम्ही जास्त आता व्हिडिओ करत नाहीये, पटापट निघतो. सो फ्रेंड्स कोंडाणा लेणीच्या नंतर खाली आलो आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी ड्रेस वगैरे चेंज केलेले आहेत. आशूच्या पायाला जरा लागलेलं होतं, मुरगळला आहे तिचा पाय, त्याच्यामुळे थोडंसं आम्हाला लेट झाला तिथे, कारण की तिला खूप त्रास होत होता त्याचा. आता आम्ही आलो आहे जेवायला आणि वाजलेले आहेत आता 5. पण ठीक आहे, पोटात खूपच कावळे ओरडत आहेत, पण ठीक आहे, काय करणार आता. एन्जॉय लोक आहेत. त्यानंतर आम्ही जसं जसं बाहेर निघायला लागलो, या मॅडमनी पण काम केलेलं आहे पडायचं आणि यांनी पण साष्टांग नमस्कार घातलेला आहे कोंडाण्याला. बाकी आमचं ही ट्रिप खूप छान झालेली आहे. आणि आता ज्याच्या आम्ही आतुरतेने वाट बघत होतो, ज्या गोष्टीसाठी खास आम्ही इथे आलो ते म्हणजे छान इकडचं जेवायला, तर त्याची वेळ आलेली आहे. तर थोड्याच वेळात काकू आमच्या जेवण घेऊन येणार आहे. जेवण आल्यानंतर तुम्हाला लगेचच दाखवते. तर फ्रेंड्स जेवण आलेलं आहे गरमागरम. जेवणामध्ये आहे राईस आणि चिकन करी आहे, चिकन सुका आहे, तांदळाची भाकरी आहे, त्याचबरोबर सलाड आहे. तर फ्रेंड्स लागलेली आहे खूप जोरात अशी भूक. आता आम्ही लगेच जेवायला घेतो. बाकीच्यांनी तर चालू केलेलंच आहे. मी पण आता जेवायला सुरुवात करते. जेवण एवढं भारी आहे ना, हे सांगूच शकत नाही. एवढं मस्त झणझणीत आणि एकदम टेस्टी आहे. काय म्हणता तुम्ही? मी तर खास जेवणासाठी आले. हो, ताई आधी आलेले आहे, पण ताईने खास मला सांगितलेलं की आपण गटारी करायचे, तर इथे जाऊनच गटारी करायचे. आणि ते का बोलली असेल त्याचं आता मला अनुभव येतोय, कारण की जेवण खतरनाक भारी आहे. खतरनाक म्हणजे खतरनाक भारी आहे. बरोबर आहे की नाही फ्रेंड्स? तुम्हाला कसं लागलं? एकदम मस्त. आम्ही सगळ्यांनी चिकन थाली घेतलेली आहे. सुवर्णाताईने फक्त 1 थाली घेतलेली आहे, बाकी सगळ्यांनी चिकन थाली घेतलेली आहे. भाकऱ्या पण एकदम पांढऱ्या शुभ्र आणि लसलसीत. तर फ्रेंड्स आता आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि परतीचा प्रवास आमचा सुरू झालेला आहे. आणि आमची कोंडाणा केव्हची आजची ही पिकनिक इथे संपलेली आहे. बरोबर आहे फ्रेंड्स?
सो फ्रेंड्स, तुम्हाला आमच्या आजचा हा व्हिडिओ कोंडाणा केव्सचा पिकनिकचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल हा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. परत भेटूया फ्रेंड्स नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत लव यू ऑल. बाय फ्रेंड्स, लव यू ऑल.